विकास मंत्रालयानुसार ते गाईडलाईन्स जे 2022 चे गाईडलाईन्स आहेत, त्याप्रमाणे केंद्राच्या ज्या योजना असतात, त्याच्यामध्ये घरकुल योजना पण येते. त्यांच्याबद्दल अध्यक्ष म्हणून आणि संसदीय सदस्य, खासदार म्हणून मी दिशा समितीची आढावा बैठक घेतली. त्याच्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, ज्याला आपण घरकुल योजना बोलतो. आणि अगोदर ती इंदिरा आवास योजना होती. त्याबद्दल मी बैठक घेतली. त्याच्यामध्ये किती निधी आला आहे, किती निधी पडणार आहे, किती खर्च आहे, अखर्चित आहे, किती लाभार्थी आहे, त्याच्याबद्दल मी आढावा बैठक घेतली. आणि असे मला आढळून आलं, की अनेक लोकप्रतिनिधींनी, सामान्य लोकांनी तक्रारी दिली होती, की त्याच्यामध्ये डबलदा नाव येत आहे. काही यांच्यामध्ये अ, पैसे घेतले जात आहे, एजंट्स आहेत. तर असं असताना मी असे आदेश दिले, की संबंधित डिपार्टमेंटने आणि अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. प्लस शिक्षा पण बसावी. आणि हे जे आहे, मला तर पहिल्यांदा नंदुरबार जिल्ह्यात 1,32,000 पेक्षा जास्त लाभार्थींची म्हणजे टार्गेट दिलं गेलं आहे. तर निश्चितपणे मला वाटतं हे योग्य पद्धतीने राबवण्यात यायला पाहिजे आणि प्रत्येक लाभार्थीला या योजनाचा फायदा